अगोदरही अगदी यादवांपर्यंत आपण गेलेलो आहोत. यादवांचा इतिहास पाहिला, बहामनींचा पाहिला, निजामांचा पाहिला. सरांनी खूप सुंदररित्या मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. आपला किल्ला हा सध्या अर्धाच पाऊण झालेला आहे. किल्ल्याचा काळ 1000 वर्षांपूर्वीचा आपल्याला आत्ताच्या एवढ्याच्या मार्गदर्शनामुळे समजलेला आहे. परंतु आपण सध्या ज्या ठिकाणावर उभे आहोत ते ठिकाण आणि हा काळ आपल्याला 2000 वर्षांपूर्वी घेऊन जाणार आहे. आता सर्वांना मी दरवेळेस सांगत असतो की जुन्नरचं महत्व आपल्या सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला आहे, बरोबर. जुन्नरचं अजून एक महत्व आहे जे जगात ज्याचं नाव ज्याच्यामुळे जातं ते म्हणजे प्राचीन शहर जी आहेत भारतातील 2000 वर्ष असेल, 3000 वर्ष असेल, तर 2 ते 3000 वर्षांपूर्वीचा सुद्धा इतिहास आपल्या ह्या जुन्नरला आहे. आणि हाच इतिहास आपण आता या शिवनेरी किल्ल्याच्या लेणीच्या ह्याच्यातून पाहणार आहोत. तुम्हाला लेणीबद्दल सर्वांना सांगितलेलं आहे. लेणी म्हणजे काय? दगडात कोरलेलं सौंदर्य, दगडात कोरलेलं लावण. ज्यावेळेस कोणी पर्यटक येतील, मग तुम्ही जर साधं जरी उदाहरण पाहिलं, मी दरवेळेस सांगत असतो, वेगवेगळ्या पोस्टमधून सांगत असतो, तुम्ही जर पाहिलं की शिवनेरी किल्ल्यावरती अनेक कामं सुरू आहेत. आजपर्यंत आपण जे 5-6 दरवाजे पाहिले, शिवाजीदेवीचं मंदिर पाहिलं, परंतु तुम्ही जसं या ठिकाणाला येताय, हा 2000 वर्षांपूर्वीचा भारतीयांचा वारसा आहे, सर्वांचा वारसा आहे. परंतु या ठिकाणी पहिलं तर यायला व्यवस्थित मार्ग नाहीये, बरोबर. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कोणी जर वरती पाहिलं असेल, खूप मोठं मधमाशाचं पोळं आहे. पाहिलं कोणी? सगळ्यात महत्वाची काळजी जर कोणती ह्या आपल्या परिसरात घ्यायची असेल तर ते साप आणि मधमाशांची पोळी. खूप ऍक्सिडेंट झालेले आहेत. अगदी मृत्यूपर्यंत सुद्धा मधमाशा जरी चावल्या तरी मृत्यूपर्यंत माणूस जाऊ शकतो. तर पर्यटकांना जसं सरांनी आपल्याला कालच सांगितलं की कोणी डिओड्रंट वगैरे काही लावायचं नाही, हे तुम्ही पर्यटकांना सांगितलं पाहिजे. तुम्ही आता येताना कोणी ते पाळलं हे मला माहित नाही, परंतु ज्या ठिकाणी आपल्याला मधमाशा आहेत असं सांगितलं जातं, तर पहिल्यांदा टॉर्च किंवा फ्लॅश आपण जो मारतो तर तो मारायला सांगायचा नाही पर्यटक. फोटो जरी काढताना फ्लॅश न मारता तुम्ही फोटो काढा. मधमाशा ज्या परिसरात त्या परिसरात तर जाऊच नका. पहिली गोष्ट, जर जाता आलं तर काळजीपूर्वक जा. आता आपण पुन्हा या 2000 वर्षांपूर्वीच्या इतिहासाकडे येऊ. तुम्हाला सर्वांना आपण थेअरीमध्ये लेणी म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. हा किल्ला ज्यावेळेस बांधण्यात आला, त्या किल्ला बांधण्याच्या अगोदर काय होतं या ठिकाणी, तर ते होत्या या लेण्या. आता ह्या लेण्या जुन्नरमध्ये किती लेण्या आहेत ते आपण माहिती आहे, 350 लेण्या आहेत, बरोबर. त्यापैकी आज एक थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत, कारण की शनिवारी आपला स्पेशल लेणीवरती दिवस आहे, माझ्या मते 13 ऑगस्ट, बरोबर. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणाला महत्व दुसरं एक काय माहिती आहे, हा डायरेक्ट ग्रीकांशी संबंधित घेऊन जातो हा लेणी समूह. म्हणजे या लेणी समूहाला ग्रीकांनी दान दिलेलं आहे आणि त्याचे पुरावे जसं सरांनी सांगितलं की शिवाजी मंदिरावर सांगितलं की आजही इथले मूळ निवासी कोण होते जुन्नरचे, तर त्याचे पुरावे आपल्याला भेटत नाही. परंतु 2000 वर्षांपूर्वीचे आपले पूर्वज, यातले बरेच 90% जुन्नरकर आहात, जुन्नरकरांचे पूर्वज इथलेच असणार, कोणी बाहेर येऊन आलेले नाहीत. तर ह्याच पूर्वजांनी दान दिलेले आहेत आणि त्यांचीच नावं आपल्याला या शिलालेखामध्ये सुद्धा पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. प्लस ग्रीकांसोबत. ग्रीकांनी इथं दान का देण्याचं कारण काय? व्यापारी मार्ग सिल्क रूट, जे आपण थेअरीमध्ये हा दक्षिणापथ आहे किंवा सिल्क रूट पण बोलू आपण त्याला, रेशीम मार्ग आहे. कल्याण ते पैठण हे सर्वांना माहिती झालेले, नाणे घाटामध्ये पण आपलं आहे. तर आता हे जे ठिकाण आहे तर याला बोलतात चैत्य, पुढे काय शब्द आहे, ग्रह, चैत्य ग्रह. आणि पाली प्राकृत भाषेमध्ये याला शब्द आहे चैत्य घरो. तर घरो म्हणजे घर, येतं सर्वांना कळलं. आता आतमध्ये जी वास्तू दिसते तर ती काय वाटते तुम्हाला? आलंय लक्षात? म्हणजे तुम्ही जरी पाहिलं नसेल, फक्त आपण अभ्यासलेलं आहे, थेअरी आपण अभ्यासलेली आहे, बरोबर. तर हा आहे स्तूप. स्तूप म्हणजे काय, तर बुद्ध आहे. मूर्ती कोरण्याचा काळ हा भारतामध्ये पूर्वी नव्हता. सरांनी सांगितलं की तांदळाच्या स्वरूपातच देवता आपल्याला पाहायला मिळतात.
अगदी तुम्ही मोहेंजोदडो मध्ये जर गेलं तर आपल्याला ती एक मूर्ती, विकसित मूर्ती, देवतेची मूर्ती कोणतीही भेटत नाही. बुद्धांचा काळ हा 2500 वर्षांपूर्वीचा आहे. बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा मूर्ती नव्हती. जुन्नरच्या जेवढ्या पण लेण्या आहेत, त्या जुन्नरच्या सर्व लेण्या या थेरवाद पंथाच्या आहेत. ज्या पंथामध्ये बुद्धांना प्रतीकांच्या रूपांमध्ये पूजलं जातं, त्यापैकीच एक महत्वाचं प्रतीक म्हणजेच स्तूप. स्तूपांचे प्रकार सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत: अस्थिधातू, पारिभोगी, उपदेशी. आणि चौथा एक प्रकार मनोती म्हणून सुद्धा स्तूप आहे, जो आपल्याला नालंदा, तक्षशिला विहारामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. आता हा जो स्तूपाचा आकार आहे, याला खालच्या जे आहे तर ते मेहदी आहे, वरचं जे आहे ते अंड आहे, ती हर्मिका तुटलेली आहे आणि त्याच्यावरती छत्री असते. आता हर्मिका कशी असते तर तुम्हाला लेण्याद्री लेणी सर्वांना माहिती आहे. लेण्याद्री लेणीतला स्तूप कोणी कोणी पाहिलाय तो नजरेसमोर आणा. तर सेम स्ट्रक्चर आहे, वरती फक्त ती जी हर्मिका आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, कारण की ती तुटलेली. आणि त्या हर्मिकेच्या मध्ये एक खड्डा असतो. इकडे कोपऱ्यात वर हे वाला ना, ते तिकडलं हा हा, हे जे वरती हे जे स्ट्रक्चर दिसतंय तर ते हर्मिकेचं स्ट्रक्चर, म्हणजे तुम्हाला माहित आहे ते वरती त्याच्यावरती असतं, त्याच्यामध्ये खड्डा असतो, त्याच्यामध्ये अस्थि वगैरे ठेवलेलं असतं आणि वरती लाकडाची छत्री असते, जी आपल्याला कार्ला लेणीमध्ये आजही सुस्थितीमध्ये, म्हणजे 2000 वर्षांपूर्वीचं लाकूड सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे कोंढा आणि कर्जत मध्ये कोंढाणे लेणी, त्या ठिकाणी सुद्धा जसं तुळजा लेणीला लाकडी तुळा आहे, सॉरी दगडी तुळा आहेत, भाजेला लाकडी तुळा आहेत, पाहिलेल्या आहेत तुळजाला, तर ती लाकडं त्यावेळेचीच आहे 2000 वर्षांपूर्वीची. आता ह्या चैत्यगृहाचे आकार वेगवेगळे असतात. हे पर्यटकांना सांगण्यासाठी नाही चैत्यगृहाचे आकार कसे असतात, थोडक्यात सांगू शकता. आता हा आयताकृती दिसतोय, काही चौकोनी दिसतात, काही हत्तीच्या पाठीसारखे असतात, बरोबर. आता याच्यात जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर या सुरुवातीच्या काळामध्ये लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त नक्षीकाम दिसत नाही, किंवा याच्यात या चैत्यगृहामध्ये तुम्हाला काय आढळत नाही. जसं तुम्ही जर लेण्याद्रीचं चैत्यगृह जर डोळ्यासमोर आणला तर आतमध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला काय दिसतं? खोल्या असतात का आराम खांब, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला एक काही पिलर दिसत नाही. पिलर यांनी कुठे केलेलं आहे? वरांड्यामध्ये पिलर केले. म्हणजे हा जुना पिलर आहे, एक इथला पार नष्ट झालेला आहे, याचं थोडीशी हर्मिका शिल्लक आहे आणि हा अर्धा थोडा शिल्लक आहे, बरोबर. तर पिलर, आता सरांनी सांगितलं की शिवाई देवीच्या मंदिराला जर प्रदक्षिणा मारायची असेल तर पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा मारावी लागते. तुम्ही कोणत्या मंदिरात गेलात तर तुम्हाला प्रदक्षिणा मारावी लागते. तर ते जे स्थापत्य आलेलं आहे तर ते कुठून आलेलं आहे? तर ते लेण्यांमधून आलेलं आहे. ते कसं आलेलं आहे? ज्यावेळेस तुम्ही जा, हे बुद्ध आहेत, बरोबर, तर ते जे खांब असतात, दोन समोर खांब असतात, बरोबर, लाईन मध्ये, तर पूर्ण त्या खांबांच्या इथून प्रदक्षिणा मारून मग बाहेर यायचं आणि मग बुद्धांची जी काय पूजा आहे ती करायची. तर ती सुरुवात आपल्या भारतामध्ये कशी सुरुवात झाली. दुसरी एक गोष्ट, आपण किल्ल्यांचे दरवाजे अभ्यासतोय आज, बरोबर. किल्ल्यांच्या दरवाज्यांचा आकार कसा आहे? आयताकृती असा, फुल हाईट, बरोबर. तर याची एकमेव स्थापत्य त्यांनी जर कुठून घेतलं असेल किंवा त्या प्रकारचं आपल्याला भारतामध्ये कुठे पाहायला मिळतं तर ते आपल्या जुन्नरमध्येच पाहायला मिळतं. आणि ते म्हणजे, आपण शनिवारी जर जाता आलं त्या ठिकाणी वनवासी नसतील तर जाऊयात, ते म्हणजे भूत लेणीचं चैत्यगृहाचं प्रवेशद्वार. आणि तुम्हाला सांगायचा आनंद यासाठी वाटतो की आपण जुन्नरकर आहे म्हणून. भारतात जसं सांगितलं की 1200 1250 लेण्या आहेत, हे सर्व अभ्यास केलेला कोणी आहे? ब्रिटिशांनी केलेला आहे. तुम्हाला जसं सांगितलं, आज आपण साधं गोष्ट आदिवासी राष्ट्रपती होत आहेत झाल्या, तर आनंद होतोय आपल्याला सर्वांना की यांनी राष्ट्रपती केलं. परंतु आदिवासी हे या ठिकाणचे राजे होते. गोंडवाना प्रदेश माहित असेल तुम्हाला, गोंड राजे नाव ऐकून आहात? मध्य प्रदेश असेल किंवा आपला विदर्भ असेल, गोंड राजे, तर हे या ठिकाणचे मूळ राजे होते. जरी आज ते आपल्याला जंगलात दिसत असले ते मूळ राजे इथले, ठीक आहे. तर ब्रिटिशांनी काय केलेलं आहे? या सर्व लेण्यांचा अभ्यास केलेला आहे. आता ह्या लेण्यांचा अभ्यास 200 वर्षांमध्येच कसं काय झाला? 200 वर्षांपूर्वीच काय झाला? हा आपला इतिहास आहे. सांगण्याचं कारण काय? कारण की आपण आपला इतिहास विसरलेलो आहोत. तर ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे की फक्त 200 वर्षांपूर्वीच आपल्याला माहित झालंय की याला लेणी बोलतात. म्हणजे आज सुद्धा माहित नाही, याला अनेक वेगवेगळी नावं
सर्वांनी तुम्हाला सांगितलंय, कोण पांडव कालीन लेण्या बोलतं, कोण भीमाची गाथा बोलतोय, सर्वांना माहिती आहे बरोबर स्तूपाला. परंतु एक 1000 वर्षांपूर्वीचा जो काळ आहे, ज्यावेळेस या ठिकाणी बुद्धिझम नाहीसा झाला, त्यावेळेस या लेण्यांचं सुद्धा महत्व कमी झालं. आणि महत्व कमी झाल्यामुळं हे काय किंवा हे लिहिलेलं काय, स्तूप काय, बुद्ध कोण आहे, हे कोणालाही माहित नव्हतं या भारतामध्ये. ज्यावेळेस ब्रिटिश आला, त्यांनी उत्खनन केली, मग ही लिपी वाचून काढली, मग कळलं की ते एक ऐतिहासिक पात्र आहे. बुद्ध म्हणजे एक ऐतिहासिक पात्र आहे, जे 2500 वर्षांपूर्वी या भारतामध्ये होऊन गेलेले होते. आता आपण चैत्य स्तूप पाहिला. आता त्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की याला स्तूप बोलतात, बुद्ध बोलतात, चैत्य घर बोलतात. तर याच्यामध्ये एक शिलालेख आपल्याला या ठिकाणी दिसतो. शिलालेख हा कोणत्या भाषेत आहे? पाली प्राकृत भाषा. ही प्राकृत भाषा आहे. जशी आपण आज जर हिंदीला जर आपली राष्ट्रीय भाषा बोललो आजच्या जमान्यात, तर 2000 वर्षांपूर्वी, 2500 वर्षांपूर्वी भारताची जी राष्ट्रीय भाषा होती, तर ही पाली प्राकृत भाषा आहे. म्हणजे जर जुन्नरच्या माणसाला ही भाषा येत असेल, तर तुम्ही दिल्लीला गेला, उत्तर प्रदेशला गेला, खाली साऊथला गेला, तर तुम्हाला प्रत्येकाला ती भाषा येत होती. म्हणून प्रत्येक लेणीमध्ये तुम्हाला या आपल्या प्राकृत भाषेतील शिलालेख धम्मलिपीमध्ये कोरलेले आढळतात. आता याच्यामध्ये लिहिलेलं काय आहे? सुरुवातीचं नाव आहे उगाह पुतस उगाह इसी पालितस सपरिवा चेतीय घरो दान. कळलं मी काय बोललो ते थोडक्यात? दान केलंय. दान तुम्हाला कळलं. दान हा शब्द कोणता आहे? मराठी शब्द आहे बरोबर. हे 2000 वर्षांपूर्वी कोरलेले आहे. आजपासून 2000 वर्षांपूर्वी या ठिकाणी हे कोरलेले. याच्यानंतर 100 वर्षापूर्वी, 200, 300, 400 वर्षापूर्वी कोणी बदल सुद्धा केलेला नाही, काहीच केलेलं नाही. ते जसं आहे तसंच आहे, टिकलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजलेलं आहे. उगाह नावाचा एक ग्रीक व्यक्ती होता. पुतस पुत्र, त्याच्या मुलाचं नाव काय आहे? इसी पालित. इसी पालित हे ग्रीकच नाव आहे. सपरिवार सहपरिवार चैतीय घरो चैत्य ग्रह दान म्हणजे दिलं. म्हणजे उगाह पुतसने, इसी पालितने त्या चैत्य घराचं दान दिलेलं आहे. बाजूला ज्यावेळेस जाता तर ते उत्सर कुठे आहेत? उत्सर तिकडे आहेत. तर जे सांगितलं जातं की तिकडे शिवाई देवीचं मंदिर आहे, परंतु या ठिकाणी शिवाई देवीचं मंदिर होतं असं बोललं जातं. बरोबर ना सर? त्या ठिकाणी आपल्याला ते पाहायला सुद्धा मिळतं. अजून दुसरा एक महत्वाचा पुरावा आपण ग्रीकांशी संबंधित असलेला, थोडं 2 मिनिटाच्या अंतरावर पाण्याच्या टाक्या पण कोरलेल्या आहेत. 2 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला एक तेवढंच पाहूया आपण, एक भोजनगृह दिसतं, कारण की भोजनाची वेळ झालेली आहे आपल्याला. तर ते तिथे गेल्यावर सांगेल. जर इथे कोणाला प्रश्न असतील तर ते थोडक्यात सांगा. आणि दुसरी गोष्ट, शांततेतच या ठिकाणी, कारण की मधमाशाचं पोळं आजही त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वकच शांततेत आतमध्ये इकडे भरपूर जागा आहे. तिकडे जाऊ. चला तिकडे चला थोडं. जाऊ. शिवनेरी किल्ल्यावर ते जुन्नर तालुक्यातील सगळ्यात जास्त लेण्या आहेत. त्या जवळजवळ 84 पर्यंत त्यांचं नंबरिंग जातं. म्हणजे एक एक जर लेणी मोजली तर 84 लेण्या आहेत, ज्या 7 ते 8 समूहामध्ये या ठिकाणी विभागलेले आहेत. अगदी पायथ्याला सुद्धा गेलात तर तुम्हाला लेणी भेटते. साखरखंडाच्या बाजूला लेणी भेटते. नाही मी नाही ऐकलं अजून, मला ऐकायचं. नाही हत्ती दरवाजा बाजूला लेणी आहे. आपण जो हत्ती दरवाजा पाहिला त्याच्या त्या बाजूला सुद्धा लेणी. पश्चिम साईडला, किल्ल्याच्या पश्चिम साईडला लेणी. अशा 84 लेणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे साखरखंडाची बाजूची लेणी आहे त्या ठिकाणी जाणार नाही, कारण की मार्ग खडतर आहे. पण त्या ठिकाणचा स्तूप हा जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठा स्तूप आहे, जो जवळजवळ 20 फुटाचा स्तूप आहे. आणि हर्मिका सुद्धा त्याला आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या छताला, हे जे छत आहे तर हे छत पूर्ण पेंटिंगने त्यांनी तयार केलेलं आहे. आणि आज आपण आपल्या छतांना जशी डिझाईन करतो सिलिंगला, तर त्या प्रकारची डिझाईन आपल्याला त्या लेणीमध्ये पाहायला मिळतं. इतका महत्वपूर्ण आहे. त्या लेण्यांमध्ये सुद्धा ग्रीकांनी पानपोड्या, आता तुम्ही पाण्याच्या टाक्या ज्या पाहिल्यात त्याला त्यावेळेचा शब्द आहे तो म्हणजे पोढी. आज आपण पानपोळी बोलतो बरोबर. तर ती पानपोढी म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जल स्थापत्य आहे. लेण्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप त्यावेळेस त्यांनी अभ्यासलेलं होतं. ही शिवनेरी
हे विश्वविद्यालयाचे एक प्रकारे. त्यानंतर कान्हेरी म्हणून एक मुंबईमध्ये बोरिवली नॅशनल पार्क आहे, संजय गांधी नॅशनल पार्क. तर त्याच्यामध्ये 120 लेण्या आहेत टोटल. अगदी बुद्धांच्या 32 फूट उंचीच्या मूर्त्या आहेत, अनेक मूर्त्या आहेत वेगवेगळ्या. आणि त्या ठिकाणी सुद्धा जेवढ्या पाण्याच्या टाक्या आहेत त्याच धर्तीवरती या शिवनेरी किल्ल्यावरती सुद्धा पाण्याच्या टाक्या पूर्ण किल्ल्यावरती 2000 वर्षांपूर्वी त्यांनी व्यापारी असतील, इथे राहणारे असतील किंवा जे कोण वन्य प्राणी असतील तर त्यांच्यासाठी कोरून ठेवलेले आहे. आता या लेण्यामध्ये राहायचा कोण? बौद्ध भिक्खू संघ राहायचा. तो का राहायचा? तर बुद्धांचे जे विचार आहेत ते पोहोचवण्यासाठी राहायचा. बुद्धांनी त्यांना नियम घालून दिलेले कसं राहायचं, लेणी कशी पाहिजे. लेणी न अति दूर न अति संतिके, म्हणजे गावापासून जास्त दूर पण नाही पाहिजे, जास्त जवळ पण नाही पाहिजे. बुद्धांनी त्यांना 228 नियम सांगितलेले. आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांना, ज्याला उपासक हा शब्द आपल्याला लेण्यांतील शिलालेखामध्ये वाचायला मिळतो, तो आपल्याला कपीची जी लेण्याद्री लेणी त्याच्यामध्ये सुद्धा वाचायला मिळतो. तर त्या उपासकांना फक्त 5 नियम सांगितलेले बुद्धांनी. दारू प्यायची नाही, खोटं बोलायचं नाही, तुम्हाला सर्वांना माहित असेल की विचार करायचा नाही, हत्या करायची नाही. तर हे जे 228 नियम होते, तर ह्या 228 नियमांपैकी असा एक नियम आहे की विकाल भोजनम, म्हणजे जेवण करताना, म्हणजे आपण 2-3 वेळा जेवतो आज पण, बरोबर. सकाळी नाश्ता करतो, आता दुपारची आपली जेवणाची वेळ झाली, परत संध्याकाळी नाश्ता करू, परत रात्री जेवण करू. परंतु बौद्ध भिक्खूंना बुद्धांनी नियम घालून दिलेले की 12च्या आतमध्ये जेवायचं, दुपारच्या फक्त एक टाइम जेवायचं. आता 12च्या आतमध्ये जेवायचं. आता समजा बौद्ध भिक्खू या ठिकाणी राहत आहेत, परंतु या ठिकाणी तुम्हाला स्वयंपाकगृह दिसणार नाही कुठे लेण्यांमध्ये. त्याला कारण होतं की बौद्ध भिक्खू, आणि हे जे बौद्ध भिक्खू होते तर ते सामान्य लोक पण होते, पण सामान्य लोकांसोबतच अगदी राजघराण्यातील सुद्धा व्यक्ती असायच्या. म्हणजे त्यांचा सर्व जो काय राजा आयशा आरामात जो राहतो ते सगळं सोडून ते साधं जीवन जगण्यासाठी सुद्धा या लेण्यांमध्ये राहिलेले आहेत. तर त्यांना बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, त्याला पिंडपात नावाचा एक शब्द आहे, ते म्हणजे भिक्षा मागून जेवण करणं. आता भिक्षा म्हणजे काय? जे आपण भिकाऱ्याला काहीतरी देतो त्याप्रमाणे नाही. भिक्खूंना भिक्खू कधीही कोणाच्या जर दारासमोर गेला, आजची सुद्धा भिक्खू जर तुम्ही पाहिले तर ते कधी मागत नाही, त्यांना दिलं जातं. त्याला कारण काय? तर त्याला कारण म्हणजे भिक्खू हा समोरच्या माणसाच्या मनाची मशागत करतो, तो कष्ट करतो. तुम्हाला सुखी समाधानी जीवन जगण्याचा मार्ग बुद्धांनी जो सांगितलेला आहे, तर ते सांगण्याचं काम कोण करतोय? तर ते बौद्ध भिक्खू करतायत. आणि ते तुम्हाला सांगतायत, त्याने तुमचं भलं होतंय, त्याच्यामुळे तुम्ही ते दान देतायत त्यांना. दान पारमिता बुद्धिझम मध्ये खूप महत्वाचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शिलालेखामध्ये जर तुम्हाला जर कोणाला वाचायची जर आवड असेल तर एक 12 खडी सुद्धा मिळते. आणि शिलालेखामध्ये शेवटी शब्द मिळतो देय धम्म, म्हणजे धम्माला दान दिलं. जसं आपण दान शब्द वाचला, सब्ब दानन धम्मदानन जिनाती, हे एक वाक्य आहे की सर्व दानांमध्ये धम्माचं दान हे सर्वश्रेष्ठ दान, हे स्वतः बुद्धांनी सांगितले. त्याच्यामुळे इथले लोक, इथले स्थानिक, हे जे नगर होतं, जुन्नर जे नगर होतं, शहर होतं, जे मुंबई सारखं शहर होतं, सुबत्तेने नटलेलं शहर होतं, ज्याचे पुरावे आज आपल्याला नदीच्या कडेला त्यांची घरं पाहिल्यावर कळते. तर ते सर्व लोक हे भिक्खू खाली जायचे सकाळच्या वेळेला. ते भिक्षापत्रामध्ये असायचं. भिक्षापत्र एक असं खापराचं हे असतं, तर त्याच्यामध्ये ते सर्व भिक्षा घेऊन परत ह्या ठिकाणी येणार. आणि मग अशी दान वेगवेगळे दिली आहेत. जसं आपण चैत्यगृह पाहिलं, त्यांचं राहण्याला विहार बोलतो, संघाराम बोलूया, ज्या एक खोल्या आपल्याला दिसतात ती विहार आहेत. आणि अशा काही खोल्या दिसतात, तर ती कोणती खोली आहे तर ते आपल्याला या शिलालेखामधून वाचायला मिळतं. आता या शिलालेखामध्ये लिहिलेलं काय? पहिली गोष्ट थोडक्यात सांगतो, कारण की आता आज माझ्या 7 ऑगस्ट आहे. 20 ऑगस्टला ह्या लिपीचा पुनर्शोध आपण ज्याला बोलू, कारण की आपल्या पूर्वजांना येत होती, मधले 1000 वर्ष जर गायब केले तर ती भाषा आपण विसरलेलो. तर ती पुन्हा आपल्याला भारतीयांना समजून देण्यासाठी एक जेम्स प्रिन्सेप नावाचे एक ब्रिटिश व्यक्ती होते. तर त्यांनी 6 ते 7 वर्ष, मी तुम्हाला थिअरीमध्ये पण सांगितलेलं आहे, अभ्यास केला खडतर, आणि त्यांनी पुन्हा ते वाचून काढलं. त्या जेम्स प्रिन्सेपचा 20 ऑगस्टला जयंती, तर ती आपण भारतीयांनी त्यांना पण नाही विसरलं पाहिजे. त्याला कारण म्हणजे त्यांनी वाचलं म्हणून आपल्याला आज पुन्हा समज आहे. म्हणजे या लेण्यांमध्ये 6व्या शतकामध्ये 1500 वर्षांपूर्वी चिनी भिक्खू येऊन गेलेले आहेत. खूप चिनी भिक्खू येऊन गेलेत, पण त्यापैकी 3 असे चिनी भिक्खू आहेत ज्यांचं फायान युएनसनचं मी तुम्हाला सांगितलेलं, ज्यांना स्ट्रॉंग जँग सुद्धा म्हणतात, आणि इत्सिंग
हे 3 चिनी बौद्ध भिक्खू असे होते. तर त्यांनी ह्या पूर्ण लेण्यांचा, पूर्ण विश्वविद्यालयांचा, पूर्ण बुद्धांच्या स्थळांचा, जसं आता तुम्ही लिहून घेताय, ही लेणी शिवनेरी किल्ला या ठिकाणी आहे, जुन्नरपासून या अंतरावरती, या ठिकाणी हे चैत्यगृह आहे, या ठिकाणी ही लेणी, या ठिकाणी बुद्धांची मूर्ती, हे सर्व त्यांनी लिहून घेतले होते. आणि ते सर्व 6व्या शतकात, आणि ते सर्व घेऊन 17 वर्ष त्यांनी प्रवास केलेला आहे. खूप खडतर प्रवास आहे त्यांचा. ते सर्व घेऊन चीन मध्ये गेले. त्या ठिकाणी पॅगोडा बांधलेला आहे. पॅगोडाला स्तूप हा शब्द आहे. स्तूप म्हणजेच पॅगोडा. आणि त्याच्यात चीन मध्ये, चायनीज मध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि मग त्यावेळेस चीन लोकांना, जसा दुसऱ्या शतकातच चीन मध्ये धम्म गेलेला, बुद्धम्म गेलेला, परंतु यांनी हे जतन केलेलं. आणि मग ह्या ब्रिटिशांनी काय केलं, ती सगळी परत पुस्तकं आणली, त्यांच्या भाषेत होती, चीनी भाषेमध्ये होती, ती पुन्हा इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केली. आणि ती पुस्तकं हातामध्ये घेऊन त्यांनी या अशा लेण्या असतील किंवा बुद्धांची जी स्थळे, जन्मस्थळ असेल, किंवा अशोकांनी ज्या ठिकाणी स्तूप बांधलेले ते सर्व, किंवा आपण नालंदा विश्वविद्यालय जे बोलतो, तक्षशिला, जे आपल्या सर्वांना माहिती आहे, तर ते शोधून काढलेले. तर यात काय लिहिलेलं आहे, हे गेलेलं आहे. परंतु ज्यावेळेस ब्रिटिश या ठिकाणी येऊन त्याचं वाचन करत होते, तर हे त्रिरत्न चिन्ह आहे. आता त्रिरत्न चिन्ह हे तुम्हाला लेण्यांना, आपण शनिवारी ज्यावेळेस जाऊ तर खूप सुंदर कोरलेलं, मी तुम्हाला त्या एका शिलालेखाच्या सुरुवातीला दाखवेल. त्रिरत्न म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ, ही पवित्र चिन्ह आहे. जसं बापूजी ताम्हाणेंचं एक आपलं लेक्चर झालं, त्याच्यामध्ये आपण एक त्यांचा दगडी पाटा पाहिलेला, जो आयताकृती होता. त्या दगडी पाटावरती सुद्धा सर हे त्रिरत्नाचं चिन्ह आहे. म्हणजे हे बुद्धिझम मध्ये खूप महत्वाचं चिन्ह आहे, जे आपल्याला सांचीच्या स्तूपाच्या तोरणद्वारावर खूप मोठं पाहायला मिळतं. आणि हे जे ईश्वर कडलर नावाचे व्यक्ती, यांनी सर ज्यावेळेस त्यांना लेणीबद्दल आत्मीयता जागृत झाली, लेणीबद्दल माहिती झालं, तर त्यांनी त्यांच्या हातावरती सुद्धा हे गोंदलेलं आहे. आता त्यावेळेचे लोक काय करायचे की ते, तुम्ही बापूजी ताम्हाणेंकडेच त्रिरत्नाचं एक पेंडल सुद्धा त्यांनी दाखवलेलं वाटतं, तर ते पेंडल गाड्यामध्ये घालायचे. एवढी श्रद्धा बुद्ध, धम्म आणि संघाबद्दल त्यावेळेच्या लोकांमध्ये होती. शिलालेखाचं थोडक्यात वाचन करूया. त्रिरत्न झालं, हा य आहे, य व न स, त्याच्यानंतर स्वस्तिक चिन्ह आहे. स्वस्तिक हे सुद्धा शुभ प्रतीक आहे बुद्धिझम मध्ये सुद्धा, जसं हिंदुझम मध्ये आहे तसं बुद्धिझम मध्ये सुद्धा आहे, फक्त थोडा चेंज आहे, थोडं उलट आहे. ठीक आहे, य व न स. त्यानंतर चीट स, गतान, भोजन मटपो, देय धम्म संघे. आता मी वाचून दाखवलेलं आहे, तुम्हाला काय काय समजलं तेवढं सांगा, ज्यांना माहिती त्यांनी नका सांगू. भोजन गृहासाठी दान केलं असेल का त्याची? बरोबर. म्हणजे सर आज 2000 वर्ष, 1500 वर्ष, 1200-1300 किती हजारो वर्ष झाले हे कोरून झालेले आहे. 2000 वर्ष तर नक्कीच. भोजन हा शब्द आपल्याला कळालाय, फक्त वाचता येत नव्हतं, माहित नव्हतं. ही लिपी आपलीच आहे. मी दरवेळेस पर्यटकांना सुद्धा सांगत असतो, ज्यांना बुद्धिझम माहितीच पाहिजे असं नाही, तुम्ही लहानपणापासून ज्यावेळेस जर मराठी मीडियम मध्ये जर गेला, 12खडी जर शिकायची असेल मराठी, तर ख ग वाचूनच सुरुवात करतो, बरोबर. पहिलीमध्ये असेल, कशामध्ये असेल, तर ही 12खडी आहे आणि ही आपलीच लिपी आहे, ज्याला धम्मलिपी, आज ब्राह्मी लिपी म्हणून ओळखलं जातं, परंतु ही आपलीच लिपी होती त्यावेळेस सुद्धा. त्याचा पुरावा हा शब्द आहे, हा आहे म. आणि आपला म आपण थोडे असं केलेलं आहे, आलं लक्षात. म्हणजे हे काही कोणीतरी वरतून आलंय, मग त्यांनी एका रात्रीत कोरलंय म्हणून आपल्याला माहित नाही, किंवा बाहेरच्या प्रदेशातील लोकांनी कोरलेले म्हणून आपल्याला माहित नाही, तसं नसून हे आपलंच होतं. आता य व न स, आपण यवन हा शब्द कोणाला वापरतो, पण यवन आपल्याला यवनी आक्रमण, यवनांनी परकीय आक्रमण केली, ही आपल्याला 400-500 किंवा जे मुघल वगैरे आले असतील त्यांच्याबद्दलच आपण हा शब्द वापरलेला आहे. परंतु 2000 वर्षांपूर्वी ज्यावेळेस त्या लेण्यांमध्ये सुद्धा परकीय लोक आले, तर त्या लोकांना यवन हा शब्द, युनान प्रांत तुम्हाला सर्वांना माहिती असेल, युनान, तर त्याच्यातूनच हा शब्द निर्माण झालेला आहे. तर भारतीयांनी त्यांना यवन, म्हणजे तुम्ही कोणत्याही लेण्यामध्ये जा, ज्या ठिकाणी परकीय माणूस दिसेल, तुम्हाला य व न हा शब्द त्याच्या नावाच्या सुरुवातीला दिसणारच. आता व, तुम्हाला हा जो व आहे ना, हा एक सरळ रेष असते. आपला व फक्त हा गोल आपण असंच ठेवलेला, इथं त्रिकोण जरी असला तरी हा गोल असतो, थोडं कॅलिग्राफी मध्ये बदल आहे. आपण फक्त व इथं केलेला, एक रेष दिलेली, आपला व झालेला आहे. ठीक आहे, य व न स,
चीटस हे त्याचं नाव आहे आणि गतान हा देश गतान म्हणजेच ग्रीक ग्रीक देशातील यवन चीटस याने काय केलंय भोजन हे काय आणि हे काय आपला ट फक्त एवढं केलेलं आहे 2000 वर्षामध्ये फक्त एवढीशी छोटीशी रेंज दिली आणि हे केलेले आपण मट आणि हे काय हा प आहे हा पो झालं आणि आपला प असा आलं लक्षात म्हणजे भोजन मट पो इतका सोपा शब्द आहे त्याच्यानंतर देय धम्म संघे संघे म्हणजे काय म्हणजे जे भिक्खू संघ आहे संघ म्हणजे एक जर व्यक्ती असेल तो एक भिक्खू खूप भिक्खू असेल तर त्यांना भिक्खू संघ बोललेले म्हणून बुद्ध धम्म आणि संघ असं आहे तर समजलं तर या ठिकाणी ते लोक काय करायचे जेवण करायचे त्याचप्रमाणे ही जी साखळदंडाची वाट आहे या साखळदंडाच्या वाट्याच्या या साईडच्या म्हणजे ह्या लेणीच्या खाली डबल मजली विहार आहे सॉरी बरोबर आहे ना पूर्वेच्या साईडला एक डबल मजली विहार आहे म्हणजे मी तुम्हाला साखळदंड मार्ग सर्वांना माहित असेल साखळदंडाच्या बाजूला काही लेणे आहेत त्याच्यामध्ये नंतर यादवांनी सुद्धा त्यांचं बांधकाम केलेले पुरावे आपल्याला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा एक शिलालेख होता पण तो त्या ठिकाणी फक्त त्रिरत्न चिन्ह राहिलेले पुढे तो पेंटिंग आलेले आहे समोर तिकडे न जाता ह्या साईडला यायचं या साईडला एक डबल मजली विहार आपल्याला पाहायला मिळतो डबल मजली विहार इतका सुंदर आहे सर की आपल्या घरामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण एंट्री करतो आणि एंट्री केल्यानंतर जर घरातून जिना असेल कोणाला वरती जायला तर सेम त्या प्रकारचा जिना त्यांनी त्या लेणीमध्ये कोरलेला आहे खाली जर गेलं तर असा विहार आहे मोठा त्याच्या शून्यगार आहेत म्हणजे जे भिक्खूला राहण्याची ठिकाणं आणि त्या ठिकाणावर वरती जिना काढलेला आहे वरती गेल्यानंतर एक पुन्हा एक अशी खोली आहे आणि त्या खोली जिन्याचं वैशिष्ट्य असं आहे की जिना चढताना जास्त तोशीच लागू नये म्हणून त्याला होल्ड सुद्धा दिले खाची जसं आपल्याला हरिहरगडला पाहायला मिळतं तर त्याच्यामध्ये शिलालेख कोरलेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये काय लिहिलेलं आहे तर मल्ल आता जसं आपण मगाशी सांगितलं की कोळी किंवा गोपाल तर यांचे सुद्धा आपल्याला पुरावे किंवा लोहार सोनार ह्या ज्या आजच्या जाती आहेत तर त्यावेळेस आपल्याला हे शिलालेखांमधून वाचायला मिळायचे तर त्या शिलालेखांमध्ये मल्ल आहे मग ते मल्लपट्टू असतील किंवा माळवा प्रांतातील तसंही असू शकतं कदाचित आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी एक शब्द येतो उपठान ग्रह काय कशाचं या ठिकाणी काय दिलं भोजन ग्रहाचं दान दिलं त्या ठिकाणी तो उपठान हा पाली प्राकृत शब्द आहे आणि उपठान म्हणजे स्वागत कक्ष म्हणजे ज्यावेळेस कोणी येत असतील व्यक्ती व्यापारी येत असतील नवीन भिक्खू येत असतील किंवा कोणी पाहुणे येत असतील तर त्यांचं जर शिवनेरीवर स्वागत करायचं असेल किंवा त्यांना काही विचारपूस करायची असेल तर त्यांनी कुठे जायचं तर त्या लेण्यांमध्ये जायचं म्हणजे ग्रामीण मराठीमध्ये ती कन्सेप्ट आहे पाहुण्याची उठबस करणं पाहुण्याची उठबस ठेव करणं उपठान बरोबर म्हणजे तेच शब्द आपल्याला आज वेगवेगळ्या प्रकारे वाचायला मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकं भारी आहे म्हणजे याला तुम्ही जर धर्माची नजर जर सोडली हा भारतीयांचा वारसा म्हणून जर पाहिलं ठीक आहे तर इतकं आपल्याला अभ्यासाला मिळतं आता या ग्रीकांनी का दान दिलं या ठिकाणी काय त्यांना काम होतं व्यापारी होते थोडेफार पैसे दिले असते गेले असते परंतु ज्यावेळेस बुद्ध विचार समजले तर अनेक भिक्खू सुद्धा ग्रीक झालेले आहेत म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी ज्यावेळेस धम्म प्रचारासाठी भिक्खू पाठवले तर त्यावेळेस धम्ममात्रा असे त्यांचं नाव आहे त्यामध्ये ग्रीक भिक्खू सुद्धा होते मिनॅन्डर हा राजा सर्वांना माहिती आहे मिनॅन्डर ज्याला मिलिंद राजा आज आपण बोलतो तो मिनॅन्डर सुद्धा हा ग्रीक राजा होता आणि त्यावेळेचे भिक्खू किती हुशार होते किंवा राजे लोक किती हुशार होते हे जर आपल्याला वाचायचं असेल तर एक पुस्तक तुम्ही लिहून घ्या कुठे भेटलं तर नक्की वाचा की भिक्खूंनी कसं राहिलं पाहिजे राजाने कसं वागलं पाहिजे तर त्यांचं संभाषण आहे मिलिंद प्रश्न नावाचा एक ग्रंथ आहे खूप सुंदर आहे सर तो जर वाचण्यात आला तर आपल्याला ती माहिती मिळेल दुसरी गोष्ट सातवाहन आपण सर्वांना माहिती आहे मी सांगितलं तुम्हाला सातवाहनाची राजधानी होती सातवाहनाचा हाल सातवाहनाचा राजा आहे 17वा 18वा राजा आहे तर त्यांनी सुद्धा अगदी 1 कोटी कविता जमवलेल्या
त्या 1 कोटी कवितांपैकी 700 कवितांचा एक संग्रह केलेला आहे. त्याला गाथा सप्तशती, सप्तशती असा हा शब्द आहे. म्हणजे सप्त 7 शती म्हणजे 100 म्हणजे 700. तर सरांनी सांगितलं शून्याचा शोध. जसं आपल्याला 4000 गायी वगैरे नाणेघाटात जर कोण असेल तर ते सांगतीलच. त्याचप्रमाणे ह्या लेण्यांना आपल्याला शिलालेखामध्ये साल सुद्धा काही लेण्यांमध्ये जे भीमाशंकरच्या लेण्यांमध्ये तुम्हाला सांगितले शके 46 मध्ये. जसं हे शिवाई देवीचं मंदिर शके म्हणजे 1700 किती 46 का काहीतरी 1726 मध्ये जर शके मध्ये केलंय प्लस 78 केल्यावर, तसं ही लेणी भीमाशंकरची लेणी शके 46 मध्ये दान दिलेली आहे. म्हणजे इसवी सन 124 मध्ये दान दिल्याचा. आज 2022 आहे तर 124 मध्ये एक लेणं दान दिल्याचा शिलालेख आपल्याला त्या ठिकाणी वाचताना मिळतो. आता भोजनगृहामध्ये आहेत त्याच्यामुळे आता नंतर भोजनगृहाची स्थिती झाली असं सांगते. कोणाला जर प्रश्न असतील तर विचारा. नाव कुठे सांगितलं? मिलिंद